पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची आग आता देशभरात पसरली आहे। 6 दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघातात मृत्यू झालेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पब संस्कृतीला विरोध दर्शवण्यासाठी ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या कल्याणी नगरमधील नागरिकांनी शनिवारी संध्याकाळी कॅन्डल मार्च काढलाय। श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक नागरिक सहभागी झाले होते। कल्याणी नगर भागात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बेकायदेशीर पबवर आळा घालण्यासाठी मागणीसाठी मेणबत्ती पेटवून मूक आंदोलनही करण्यात आले। हा मोर्चा टीम स्वच्छ कल्याणी नगर संस्थेद्वारे आयोजित केला गेला होता। टीम स्वच्छ कल्याणी नगर ही संस्था कल्याणी नगरच्या रहिवाशांचे प्रतिनिधित्व करणारी सक्रिय नोंदणीकृत संस्था आहे। पहिली गोष्ट तर त्या दोघांच्या आत्म्याला शांती मिळावी असं हे आमची इच्छा आहे। आणि आतापर्यंत आपलं शासन जे काम करते ते आपल्या सोशल मीडियाच्या पॉवरमुळे आता आपण सोशल मीडियामुळे आपण इथं गॅदर झालेलो आहे। आतापर्यंत एवढ्या पार्ट्या झाल्या, आता रोज ॲक्सिडेंट होतात। तर हाच मुद्दा उचलला गेलेला आहे, कारण की हा अमीर माणसाचा मुलगा आहे। तर मला असं वाटतं की सगळ्यांसाठी कायदा सेम पाहिजे। जर हा अमीर माणसाचा मुलगा आहे, त्याला म्हणतात पिझ्झा खाऊ घातला, आतापर्यंत त्या गाडीची पासिंग नाही झालेली, मग आतापर्यंत पोलिसांनी काय केलं? आतापर्यंत कल्याणनगरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त का नाही लागला? आतापर्यंत वॉटरसारखे क्लब जे रात्री 5-5 वाजेपर्यंत चालतात त्यांना का नाही आळा घातला? आतापर्यंत एक्साईजवाले येऊन बंद करतात, आता म्हणतात की आम्ही सील केलं सगळं, मग आतापर्यंत का नाही केलं? आतापर्यंत भांडणं होतात, पोलिसांना हप्ते जातात, मग आतापर्यंत का नहीं केलं? सामान्य नागरिक म्हणून हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आता कि ये तो ये पहले तो जो हुआ है बहुत ही बुरा हुआ है और नहीं होना चाहिए था किसी के साथ भी। बट मेरी ये रिक्वेस्ट है हमारे सिस्टम, हमारे गवर्नमेंट से कि इसके तरफ एक स्ट्रॉन्ग एक्शन ले ताकि फ्यूचर में हम हमारे जैसे लोग सड़क पे निकलने से डरे ना, और हम सबको हमारे शहर में एटलीस्ट सेफ लगे। तो प्लीज़ 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 हम आम आदमी के लिए, हम पूरे आम आदमी के तरफ से ये विनती करते हैं कि आप कुछ एक्शन लीजिए ताकि हमारा शहर कैन गो बैक टू व्हाट इट वाज।